सांगलीत महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. सांगली जिल्ह्यातील धोकादायक वीज वितरण व्यवस्था, वारंवार होणारे भारनियमन आणि उपसा जलसिंचन योजनांच्या गंभीर समस्यांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महावितरणाच्या विश्रामबाग सांगली येथील अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सांगली जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर तातडीनं कार्यवाही व्हावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सांगली जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आज महावितरण कंपनी आम्हाला चालू याची वेळ आलेली आहे. का जवळ 1 वर्ष झालं त्यांची लाईन कुठेही व्यवस्थित नाही. लोड शेडिंग वाढवलंय आणखी 8 तास लाईन होती, आम्हाला ती 6 तास केलेली आहे आणि 6 तास कंटिन्यू येत नाही. म्हणजे आमच्या शेतीला पाणीच मिळत नाही. पुढे 1 तास चालली पुन्हा बंद, पुन्हा चालू, म्हणजे आमच्या शेतीला पाणी जायला 2-2, 3-3 तास लागतंय आणि पुन्हा ह्यांची लाईनची वेळ संपते. अशा पद्धतीचं सगळं चाललेलं आहे आणि कुठेही कसंही त्यांचे लोड वाढत आहेत. आता मागच्या 2 आठवड्यात आमचे मोटर सलग जळल्या. एक लाईन त्याची बाद होती आणि लोड इतका वाढला, 500च्या पुढे लोड गेला आणि सलग मोटर गेल्या, ट्रान्सफर जळले, डीओ जळले. म्हणजे ह्याचं काय चाललंय? म्हणजे लोकांचा ताप द्यायचा एवढाच उद्योग आहे त्यांचा. आणि एकूण लाईन बघितली तर कंटिन्युअस नाही आणि वाडी वस्ती आता लोक खूप गेलेत आणि तिथं संध्याकाळी लाईट नसत्या का तर त्यांना लोड शेडिंग काय म्हणतात. संध्याकाळी सुद्धा लोड शेडिंग, लोकांनी थांबायचं कसं, मुलांच्या अभ्यासाला कसं लागायचं हे सगळं यांच्या काही डोक्यात नसते, ध्यानात नसते. शेतीला पाणी नाही, म्हणजे घरी वीज नाही, मुलांना अभ्यासाला वीज नाही आणि अशा पद्धतीने चाललेलं आहे आणि यांना सांगून सुद्धा ऐकत नाही. त्यामुळे आम्हाला इथं चालवून याची वेळ आलेली आहे. एकूण बघितलं आज आपल्या म्हणजे शेती महत्वाची आहे, पण शेती महत्वाची आहे तर आज वीज कनेक्शन सुद्धा देत नाहीत. का देत नाहीत? तर सोलरकडे जावं म्हणतायत आणि सोलर मिळतच नाही. म्हणजे वीज हेही देत नाहीत, सोलर सुद्धा देत नाहीत. म्हणजे हे चाललंय काय? लोकांनी तिला पाणी पाजायचं नाही आणि सोलर वीज सुद्धा एक लिमिटेडमध्ये येते. पुन्हा म्हणजे ऊन कमी आलं की पाणी तिथं चालत नाही किंवा कमीच चालतं. म्हणजे हे सगळं अनागोंदी चाललेलं आहे. आणि मागचं अगदी आमच्या म्हणजे हे झाले रोग आला साथीचा, त्यावेळेस आमची बाकी तशीच आहे. म्हणजे बाकी सगळ्यांच्या माफ केल्या पण शेतकरी बाकी माफ केली नाही. का केली नाही हे त्यांना माहिती आहे. जे हे आम्ही इथं म्हणतोय, आज आम्ही स्वतःच्या पैशाने लिफ्ट उभा केलेत. तो 40, 45, 50 झाले. स्वतःना लोकांनी स्वतःच्या जमिनी भूविकास बँकेची कर्ज काढले आणि लिफ्ट चालू केलेत. आता ह्या लिफ्ट जुन्या झालेत. बाकी सगळ्यांना शासन आज फुकट पाणी देते. त्यांनी स्वतः उपसा जलसिंचन चालू केलेत. त्यांना म्हणजे स्वतः देतंय, म्हणजे उभारणी केलेली आहे, पाईपलाईन केलेली आहे आणि वीज सुद्धा स्वतः देतंय. त्यांना असं आणि त्यांना द्यायला काय अडचण नाही, पण आम्हाला त्याचा लाभ मिळावा. आणि आमचं जे 7.5 HP आत माफ केलेलं आहे तसं आम्हाला सुद्धा 7.5 HP आत बसवा आणि आमची सुद्धा वीज माफ झाली पाहिजे. का हा शेती महत्वाचा घटक आहे. शेती महत्वाचा घटक असून तुम्ही लक्ष देत नाही, तर आमची विनंती अशी आहे 7.5 HP आत आम्हाला बसवा. त्यात झालं पाहिजे. आणि ज्या शासनाच्या उपसा जलसिंचन योजना 23 आहेत त्यात टेंबू, ताकारी, म्हैसाळ अशा चालू झालेत. या चालू झालेल्या योजनेचं त्याला पाणीपट्टी किती घेत आहेत आणि आम्हाला 17-18-20 हजार पाणीपट्टी घ्यायच्या. आमचं पाणी शेताच्या बांधाला येत नाही. 2-2, 3-3 ठिकाणी लिफ्ट केलेलं आम्ही आणि शेताच्या बांधावर पाणी आणलेलं आहे आणि ह्यांचं फुकट पाणी सुद्धा त्यांना देत आहे. आम्हालाही त्यांना देता आहे, चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण आम्हालाही आमच्या शेताच्या बांधावर पाणी आणून द्या. आम्हाला त्यांच्या इतकीच आमची वीज बिल घ्या, थकबाकी कुठं माफ व्हावे आणि त्याच्याविषयी असं आमची वीज घेऊ नका. ही आमची महत्वाची मागणी आहे. लोड शेडिंग अजिबात नको आहे मला आणि मागे त्याला वीज मिळालीच पाहिजे. म्हणजे आम्हाला सोलरकडे जायची वेळ जातोय, आम्हाला जायच्या वेळी जातोय, पण तिकडे सुद्धा क्लेम लागले. म्हणजे शेतीची वीज नाही, तुमची वीज नाही, MSC वीज नाही आणि सोलर सुद्धा वीज नाही. म्हणजे पाजायचं कसं पाणी? का खांद्यावर आणून पाजायचं का? ही त्यांना काही समजत नाही, काही नाही. तेव्हा आमच्या ह्या मागण्या त्यांना मान्य झाला पाहिजे. ते निवेदन घेऊन जावा. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय मांडायचं मांडा. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.